हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि युजेस. सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे स्क्रुटिनी. SCRUTINY. स्क्रुटिनीचं मिनिंग काय आहे तर क्रिटिकल ऑब्झर्वेशन ऑर एक्झामिनेशन. म्हणजेच काय होते तर छाननी करणे, तपासणी करणे किंवा पूर्णपणे चौकशी करणे, त्याला काय म्हटलं जातं, स्क्रुटिनी असं म्हटलं जातं. तर स्क्रुटिनीचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये तर ते होतं छाननी, पूर्ण चौकशी, परीक्षण किंवा मतांची फेर तपासणी. आता इथे फक्त मतांची फेर तपासणी नाही आहे, तर जे पण आहे मतं असो किंवा डॉक्युमेंट्स आहेत तर त्याची फेर तपासणी करणे, त्याला काय म्हटलं जातं, स्क्रुटिनी असं म्हटलं जातं. ओके, तर त्याचे सिनोनिम्स काय आहेत, इन्स्पेक्शन, एक्झामिनेशन आणि अनालिसिस. सिनोनिम्स आहेत इन्स्पेक्शन, एक्झामिनेशन आणि अनालिसिस. आणि अँटोनिम्स आहेत निग्लेक्ट, ग्लान्स आणि इग्नोरन्स. आता सेंटेन्स मध्ये बघूया स्क्रुटिनीला कसं यूज करण्यात आलेलं आहे. सो द डॉक्युमेंट्स आर अंडर क्लोज स्क्रुटिनी बाय द लीगल टीम. तर याचा अर्थ काय आहे सेंटेन्सचा मराठीमध्ये, लीगल टीम म्हणजे काय होते तर कायदेशीर पथक, टीम म्हणजे पथक आणि लीगल म्हणजे होते कायदेशीर. तर मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ काय आहे, कायदेशीर पथकाकडून कागदपत्रांची म्हणजे डॉक्युमेंट्सची बारकाईने तपासणी केली जात आहे, असा मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ होतो. तर काय आहे, द डॉक्युमेंट्स आर अंडर क्लोज स्क्रुटिनी बाय द लीगल टीम म्हणजे कायदेशीर पथकाकडून कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली जात आहे, असा सेंटेन्सचा अर्थ आहे. ओके, आणि इथे स्क्रुटिनी म्हणजे यूज झालेला आहे तपासणी म्हणून. कशाची तपासणी तर डॉक्युमेंट्सची म्हणजे कागदपत्रांची. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे ऍडव्हर्सरी. ADVERSARY. ऍडव्हर्सरी. सो ऍडव्हर्सरीचं मिनिंग आहे वन्स अपोनंट इन अ कॉन्टेस्ट, कॉन्फ्लिक्ट ऑर डिस्प्यूट. डिस्प्यूट, कॉन्फ्लिक्ट आणि कॉन्टेस्ट मधलं काय आहे, एकाचा अपोनंट. अपोनंट म्हणजे काय होतो तर प्रतिस्पर्धी. तर ऍडव्हर्सरीचं मराठीमध्ये मिनिंग काय आहे, प्रतिस्पर्धी असतो किंवा शत्रू असतो, त्याला काय म्हटलं जातं, ऍडव्हर्सरी असं म्हटलं जातं, म्हणजे अपोनंट. तर ऍडव्हर्सरीचं मराठीमध्ये मिनिंग काय आहे, शत्रू, प्रतिस्पर्धी, वैरी किंवा प्रतिपक्षी, म्हणजे दुसऱ्या पक्षातला प्रतिपक्षी. तर ऍडव्हर्सरीचं मिनिंग आहे वन्स अपोनंट इन अ कॉन्टेस्ट, कॉन्फ्लिक्ट ऑर डिस्प्यूट. आणि मराठीमध्ये मिनिंग आहे शत्रू, प्रतिस्पर्धी, वैरी किंवा प्रतिपक्षी. सिनोनिम्स आहेत अपोनंट, रायवल आणि एनिमी. आणि अँटोनिम्स आहेत ॲले, सपोर्टर आणि फ्रेंड. सो सेंटेन्स बघूया काय आहे, ही फेस्ड हिज ओल्ड ॲडव्हर्सरी इन द फायनल राऊंड. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ आहे अंतिम फेरीत त्याचा सामना त्याच्या जुन्या प्रतिस्पर्धीशी झाला. तर काय आहे सेंटेन्सचा अर्थ, ही फेस्ड हिज ओल्ड ॲडव्हर्सरी इन द फायनल राऊंड. फायनल राऊंड म्हणजे अंतिम फेरी, अंतिम फेरीत त्याचा सामना त्याच्या जुन्या प्रतिस्पर्ध्याशी झाला, असा मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे ट्रँक्विल. TRANQUIL, ट्रँक्विल. सो ट्रँक्विलचं मिनिंग आहे फ्री फ्रॉम डिस्टर्बन्स, काम. म्हणजे जे काय आहे शांत आहे, स्थिर आहे, त्याला काय म्हटलं जातं, ट्रँक्विल असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये ट्रँक्विलचा अर्थ आहे शांत, शांतता, पूर्ण, निवांत, स्थिर चित्त. आणखी काय होतं तर निश्चल. ओके, तर काय होतं ट्रँक्विलचं मिनिंग आहे
फ्री फ्रॉम डिस्टर्बन्स, काम म्हणजेच काय तर शांत, शांतता पूर्ण, निवांत, स्थिर चित्त आणि निश्चल. सिनोनिम्स बघूया. सिनोनिम्स आहेत पीसफुल, सेरेन आणि रेस्टफुल. आणि अँटोनिम्स आहेत नॉइझी, टर्ब्युलंट आणि ॲजिटेटेड. सो याचा तुम्ही एक सेंटेन्स बनवा. ट्रँक्विलला घेऊन एखादं सेंटेन्स तुम्ही तयार करायचं, युजेस तयार करा. ओके, एखादं सेंटेन्स तुम्हाला होमवर्क आहे, तयार करा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता हे सेंटेन्स. नेक्स्ट वर्ड आहे फ्रुगल, FRUGAL, फ्रुगल. सो फ्रुगलचं मिनिंग आहे स्पेअरिंग ऑर इकॉनॉमिकल इन द यूज ऑफ रिसोर्स. म्हणजे काय होतं तर जो काय आहे काटकसरी आहे, मितव्ययी आहे, किंवा जो काय आहे कमी खर्चाचा आहे, साधा सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर फ्रुगल म्हणजे काय होतं मराठीमध्ये काटकसरी, मितव्ययी, आणखी काय होतं बेताचा, कमी खर्चाचा, साधा, स्वस्तातला. ओके, सो फ्रुगलचं मिनिंग आहे स्पेअरिंग ऑर इकॉनॉमिकल इन द यूज ऑफ रिसोर्सेस. म्हणजेच मराठीमध्ये काय होतं काटकसरी, मितव्ययी, बेताचा, कमी खर्चाचा, साधा आणि स्वस्तातला. सिनोनिम्स आहेत थ्रिफ्टी, इकॉनॉमिकल, प्रुडंट. आणि अँटोनिम्स आहेत एक्स्ट्रावॅगंट, वेस्टफुल आणि लॅविश. ओके, सो काय आहेत सिनोनिम्स फ्रुगलचे? थ्रिफ्टी, इकॉनॉमिकल आणि प्रुडंट. आणि अँटोनिम्स आहेत एक्स्ट्रावॅगंट, वेस्टफुल आणि लॅविश. सेंटेन्स बघूया. ही लीड अ फ्रुगल लाईफस्टाईल टू सेव्ह मनी. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? पैसे वाचवण्यासाठी त्याने काटकसरीची जीवनशैली जगली. काय आहे सेंटेन्स? ही लीड अ फ्रुगल लाईफस्टाईल टू सेव्ह मनी म्हणजे काय होते? पैसा वाचवण्यासाठी त्याने काटकसरीची जीवनशैली जगली, असा सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. परत एकदा बघून घेऊया आपण वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मीनिंग्स, मराठीचे मीनिंग्स आणि सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. सो फर्स्ट वर्ड होता आपला तो होता स्क्रुटिनी. स्क्रुटिनीचं मीनिंग काय आहे? क्रिटिकल ऑब्झर्वेशन ऑर एक्झामिनेशन. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये? छाननी, पूर्ण चौकशी, परीक्षण किंवा मतांची फेरतपासणी. मतांची फेरतपासणी किंवा कागदपत्रांची फेरतपासणी, दोन्ही याला आपण यूज करू शकतो. फेरतपासणी म्हणजेच काय होते? स्क्रुटिनी. सिनोनिम्स काय आहेत? तर इन्स्पेक्शन, एक्झामिनेशन आणि अनालिसिस. आणि अँटोनिम्स आहेत निग्लेक्ट, ग्लान्स आणि इग्नोरन्स. नेक्स्ट वर्ड आहे ॲडव्हर्सरी. ॲडव्हर्सरीचं मीनिंग आहे वन्स अपोनंट इन अ कॉन्टेस्ट, कॉन्फ्लिक्ट ऑर डिस्प्यूट. तर याचं मराठीमध्ये मीनिंग काय आहे? शत्रू, प्रतिस्पर्धी, वैरी किंवा प्रतिपक्षी. सिनोनिम्स आहेत अपोनंट, रायवल आणि एनिमी. आणि अँटोनिम्स आहेत ॲले, सपोर्टर आणि फ्रेंड. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ट्रँक्विल. ट्रँक्विल म्हणजे काय होतं तर फ्री फ्रॉम डिस्टर्बन्स आणि काम. म्हणजे जो काय आहे शांत आहे, शांततापूर्ण आहे, निवांत आहे, स्थिर चित्त आहे आणि निश्चल आहे, त्याला म्हटलं जातं ट्रँक्विल. सिनोनिम्स काय आहेत? पीसफुल, सेरेन आणि रेस्टफुल. आणि अँटोनिम्स आहेत नॉइझी, टर्ब्युलंट आणि ॲजिटेटेड. नेक्स्ट फ्रुगल. फ्रुगलचं मीनिंग स्पेअरिंग ऑर इकॉनॉमिकल इन द यूज ऑफ रिसोर्सेस. म्हणजे काय होतं मराठीमध्ये अर्थ तर काटकसरी, मितव्ययी, बेताचा, कमी खर्चाचा, साधा आणि स्वस्तातला. सिनोनिम्स आहेत त्याचे थ्रिफ्टी, इकॉनॉमिकल, प्रुडंट. आणि अँटोनिम्स आहेत एक्स्ट्रावॅगंट, वेस्टफुल आणि लॅविश. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे फॅटलिस्ट. FATALIST, फॅटलिस्ट. फॅटलिस्ट म्हणजे काय होतं? अ पर्सन हू बिलीव्स दॅट ऑल इव्हेंट्स आर प्रीडिटरमाइंड अँड इनइव्हिटेबल. म्हणजेच काय तर अशी व्यक्ती जी काय आपल्या नशिबावर सगळं सोडून देते आणि दैवावर सगळं सोडून देते, की जे होईल ते दैव बघून घेईल किंवा माझं नशीब बघून घेईल, असा जो व्यक्ती असतो आणि नियतीला कोणी बदलू नाही शकत आणि मी पण त्याला बदलू नाही शकत असा जो व्यक्ती समजतो, त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं फॅटलिस्ट. ओके, परत तुम्हाला एकदा लिहून देते आणि परत तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला आणखी कळेल की फॅटलिस्ट म्हणजे काय होतं. सो फॅटलिस्टचं मीनिंग काय आहे? अशी व्यक्ती जी आपल्या
नशिबावर किंवा देवतावर विश्वास ठेवते आणि मानते की आपल्या नियतीला बदलण्याची आपल्यात शक्ती नाही. ओके, सो काय होतं फॅटलिस्ट म्हणजे अ पर्सन हू बिलीव्स दॅट ऑल इव्हेंट्स आर प्री डिटरमाइंड अँड इनिव्हिटेबल. सो याचा अर्थ काय आहे फॅटलिस्टचा मराठीमध्ये, की अशी व्यक्ती जी आपल्या नशिबावर किंवा दैवतावर विश्वास ठेवते आणि मानते की आपल्या नियतीला बदलण्याची आपल्यात शक्ती नाही आहे. म्हणजे जो ज्याचा विश्वास आहे, दैवावर तर विश्वास आहेच, पण नशिबावर सुद्धा विश्वास आहे आणि आपण ते आपलं नशीब बदलू नाही शकत असा ज्या व्यक्तीचा समज असतो त्याला काय म्हटलं जातं, फॅटलिस्ट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये. आणि वन वर्ड मध्ये जर आपण फॅटलिस्टला म्हणू तर त्याला काय म्हटलं जातं, दैववादी. ओके, सो वन वर्ड मध्ये जर आपण म्हणू की फॅटलिस्ट म्हणजे काय होते, तर ते होते दैववादी. ओके, दैववादी असं म्हटलं जातं फॅटलिस्टला. नेक्स्ट वर्ड आहे एक्सटेम्पोर, EXTEMPORE. तर एक्सटेम्पोरचं काय मिनिंग आहे, स्पोकन ऑर डन विदाउट प्रिपरेशन. म्हणजेच काय करणे, तयारीशिवाय किंवा विचार न केल्याशिवाय काहीही बोलणे किंवा करणे, त्याला काय म्हटलं जातं, एक्सटेम्पोर असं म्हटलं जातं. काही बोलणे किंवा करणे आणि कशाशिवाय, काही विचार न केल्याशिवाय, किंवा काही तयारी न केल्याशिवाय, त्याला म्हटलं जातं एक्सटेम्पोर. ओके, सो एक्सटेम्पोर म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तयारीशिवाय किंवा विचार न करता बोलणे किंवा करणे म्हणजे होतं एक्सटेम्पोर, EXTEMPOR. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो मिसस्पेल्ड वर्ड मध्ये आपलं फर्स्ट वर्ड आहे, आपल्याला करेक्ट स्पेलिंग बघायची आहे. तर फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे कमिटेड. कमिटेडची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, COMMITTED, कमिटेड. आणि कमिटेड म्हणजे काय होते, तर वचनबद्ध. मराठीमध्ये काय होते, कमिटेड म्हणजे वचनबद्ध. आणखी काय होतं, निष्ठावान किंवा प्रतिज्ञाबद्ध. तर कमिटेडची करेक्ट स्पेलिंग काय आहे, COMMITTED. आणि कमिटेड म्हणजे होतं मराठीमध्ये वचनबद्ध, निष्ठावान किंवा प्रतिज्ञाबद्ध. नेक्स्ट वर्ड आहे सक्सेसफुल. सक्सेसफुलची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, SUCCESSFUL. आणि सक्सेसफुल म्हणजे काय होतं, तर यशस्वी. मराठीमध्ये अर्थ होतो सक्सेसफुलचा यशस्वी किंवा सफल आणि यशवंत. तर सक्सेसफुलची करेक्ट स्पेलिंग आहे SUCCESSFUL. मराठीमध्ये मिनिंग होतं यशस्वी, सफल आणि यशवंत. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे सेव्ह फेस. सेव्ह फेस याचं मिनिंग आहे टू अवॉइड एम्बॅरेसमेंट ऑर प्रिझर्व डिग्निटी. म्हणजेच काय, तर अपमान टाळणे. काय होतं, सेव्ह फेसचं मिनिंग अपमान टाळणे. आणखी काय होतं, लाज वाचवणे किंवा स्वतःची प्रतिष्ठा जपणे. तर सेव्ह फेस म्हणजे काय होतं, टू अवॉइड एम्बॅरेसमेंट ऑर प्रिझर्व डिग्निटी. म्हणजेच काय, तर अपमान टाळणे, लाज वाचवणे किंवा स्वतःची
प्रतिष्ठा जपणे, स्वतःची प्रतिष्ठा जपणे. यूज काय आहे, ही अपोलोजाइज्ड टू सेव्ह फेस आफ्टर द आर्ग्युमेंट. म्हणजेच काय केलेलं आहे, स्वतःचा अपमान टाळण्यासाठी किंवा स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, माफी मागितलेली आहे आर्ग्युमेंट नंतर, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. ही अपोलोजाइज्ड टू सेव्ह फेस आफ्टर द आर्ग्युमेंट, म्हणजे आर्ग्युमेंट नंतर स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी माफी मागितलेली आहे. नेक्स्ट आहे ओव्हर द मून. ओव्हर द मूनचं मीनिंग आहे एक्स्ट्रीमली हॅपी ऑर डिलायटेड. एक्स्ट्रीमली हॅपी अँड डिलायटेड म्हणजे काय होतं, तर अत्यंत आनंदी, अत्यंत आनंदी असणे किंवा खूप आनंदित असणे. तर काय होतं, ओव्हर द मून म्हणजे एक्स्ट्रीमली हॅपी ऑर डिलायटेड, अत्यंत आनंदी असणे किंवा खूप आनंदित असणे. यूज काय आहे, शी वॉज ओव्हर द मून वेन हर रिझल्ट वेअर अनाउन्स्ड. तर जेव्हा तिचे रिझल्ट अनाउन्स झाले, ती काय झाली, अत्यंत आनंदित झाली, असा सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. परत तुम्ही एकदा सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीचे मीनिंग्स, मी जे तुम्हाला सेंटेन्सचे यूज सांगितलेले आहे ते मराठीमध्ये तुम्हाला कन्वर्ट करून सांगितलेले आहे, ते सुद्धा परत एकदा तुम्ही वाचून घ्या. स्वतःच्या मनाने सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स आहेत ते घेऊन स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला. आणि जे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते सुद्धा एकदा तुम्ही वाचून घ्या. ओके, सो तुम्हाला इझी पडेल नंतर रिव्हिजन करायला. आणि जे पण काही आधीचे वर्ड झालेले आहे ते सुद्धा आधी रिवाइज करत चला, नाहीतर आधीचे तुम्हाला लर्न राहील आणि जुने जे झालेले आहे ते तुम्ही विसरून जाल. सो तुम्हाला सेशन आवडले असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.